वर्तमानपत्र उघडलं आणि पुण्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज आणि बार चालणारे बार उद्ध्वस्त करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्याच ठाण्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा गांजा असेल, चर्स असेल, अवैध धंद्यांचा मोठा अड्डा झाला आहे। आणि त्यानंतरचा किंवा त्या पुढचाही नंबर जर धरला तर सांस्कृतिक डोंबिवली शहराचा येतो। तब्बल 300 पेक्षा जास्त रेस्टॉरंट बार, 50 डिस्को बार, 100 पेक्षा जास्त लॉजिंग, तर 150 पेक्षा अवैध जास्त ढाबे, इतकं सगळं चालत असताना मुख्यमंत्री साहेब या तरुणाईला आपण घेऊन चाललात तरी कुठे? यावेळेला गृहमंत्री, स्वर्गीय गृहमंत्री आबा पाटलांची नक्कीच महाराष्ट्राला आठवण झाल्याशिवाय राहणार नाही। होय, आज मी बोलणार आहोत की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात तरुणाई व्यसनाकडे जात आहेत आणि प्रशासनाचं त्याकडे कशा पद्धतीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहेत, या विषयावर आपण आज बोलणार आहोत। नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण। पुण्यातील जे पब आणि अवैध बार असतील त्यांना उद्ध्वस्त करण्याचं ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं, त्यानंतर तिथे त्वरित कारवाईला सुरुवात झाली आणि त्या पाठोपाठ उल्हासनगरमध्ये सुद्धा 2 डान्स बार हे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। मात्र मुख्यमंत्री साहेब उल्हासनगरचे 2 डान्स बार उद्ध्वस्त करून आपण या तरुणाईला ज्या विळख्यात अडकतात तिथून आपण वाचवणार आहात का? आमच्या सांस्कृतिक शहर म्हणवणाऱ्या डोंबिवली शहराचं जर आपण उदाहरण घेतलं, शेकडो अवैध धंदे तुम्हाला प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीमध्ये अशा प्रकारचे व्यवसाय मिळतील। त्यांना तुम्ही आवर कधी घालणार आहात? तब्बल जर आम्ही एक लिस्ट काढली, एक अंदाजे लिस्ट काढली, त्यामध्ये 300 पेक्षा जास्त रेस्टॉरंट बार या डोंबिवली शहरामध्ये आहेत, तर 50 पेक्षा जास्त डिस्को बार। आपण जर टाटा पॉवर लाईन वरून सुरुवात केली, पिंगारो बार वरून, तर त्या मागच्या रोडला सुद्धा प्रचंड बार आहेत, तिथून शेळफाट्यापर्यंत आणि इकडे तळोजा रोड पर्यंत 50 पेक्षा जास्त डिस्को बार आहेत। कोणते पर्यटक या डोंबिवली शहरामध्ये येत आहेत? इतकंच नाही तर लॉजिंग बोर्डिंगचं प्रमाण इतकं वाढलं आहे की MIDC असेल, गल्ली बोळ असेल आणि या रस्त्यांनी इतके पर्यटक या डोंबिवली सांस्कृतिक शहरामध्ये येतात तरी कुठून? आपल्या अधिकाऱ्यांनी कधी याची चौकशी केली आहेत का? त्या हॉटेलला जाऊन कधी विचारलं आहेत की आपल्याकडे येणारे गेस्ट नेमके आहेत तरी कोण? कॉलेज असतील, महाविद्यालय असतील, त्यांच्या मागे या लॉजिंग नेमकं करतात तरी काय? याकडे प्रशासन कधी लक्ष देणार आहे? यातील सर्वात जास्त प्रमाण म्हणजे जी आपण धाबे असतील, हॉटेल व्यवसाय असेल, लॉजिंग असेल, यांची जी लिस्ट आम्ही सांगितली आहे त्यातील 75% ही सर्व मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं। आणि मानपाडा पोलीस स्टेशनच्या समोरच जर आपण बघितलं तर दोन्ही बाजूंना 4 ते 5 किलोमीटर पर्यंत या डान्स बार असतील, लॉजिंग असतील आणि रेस्टॉरंट बारची अक्षरशः लाईन लागली आहे। गल्लोगल्लीमध्ये गुटख्यांचे किंग बसले आहेत। अगदी तुम्ही कोणत्याही परिसरामध्ये गेले, तिथे फक्त नाव विचारलं तर त्याला सांगतील तो गुटखे मिळतील। मात्र पोलिसांकडून कधी यांच्यावर कारवाई होत नाही का? किंवा पोलिसांना याचा तपास लागत नाही का? किंबहुना असं म्हटलं जातं की ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जास्तीत जास्त अवैध धंदे असतील त्या पोलीस स्टेशनला नियुक्ती करण्यासाठी फार मोठी काही देणगी द्यायला लागते, अशी सुद्धा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा केली जाते। त्यामुळे अवैध धंदे असणाऱ्यांना पाठीशी पोलीस स्टेशनच घालतं की काय, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे या सरकारकडून जर तरुणांना उद्योगधंदे जरी आपण देऊ शकत नसाल तरी कमीत कमी त्यांच्या आयुष्याची खेळवाण तरी करू नका। अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर त्वरित कारवाई करा आणि कायमस्वरूपी त्यांना उद्ध्वस्त करा। डोंबिवली सारख्या छोट्या शहरांमध्ये जिथली लोकसंख्या 8 ते 10 लाखांपर्यंत लोकसंख्या आहेत, मात्र तिथे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने अवैध व्यवसाय केले जातात, कोट्यावधी रुपयांचा दिवसाचा टर्नओव्हर या अवैध व्यावसायिकांचा होत असेल तर प्रशासन नेमकं करतं तरी काय, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे। फक्त एखादा मोठा अपघात झाला, एखाद्या ठिकाणी काही घटना घडली की त्याच वेळेला काही दिवस चर्चा केली जाते आणि त्या वैयक्तिक त्या अड्ड्यांवर कारवाई केली जाते, मात्र इतर अड्डे सर्रास चालू असतात।
याकडे नेमकं आपलं पोलीस स्टेशन, आपले प्रशासन, आपले अधिकारी नेमके करतात तरी काय याचा तपास आपल्याकडे नसेल तर आमच्यासारख्या पत्रकारांना सांगा, आम्ही 24 तासात तुम्हाला संपूर्ण शहरामधील लिस्ट आणि त्या मालकांची नाव आणि मोबाईल नंबर आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपण बंद करणार का? त्यामुळे येणाऱ्या कालामध्ये तरुण पिढी, येणारी पिढी डोंबिवली शहराला सांस्कृतिक शहर म्हणायला नक्कीच त्यांना लाज वाटेल. कारण ज्या सांस्कृतिक शहरामध्ये पेंढारकर सारख्या कॉलेज असेल, त्यांच्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीने राहाडा चालवलेला आहे, अक्षरशः त्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. अनेक प्राध्यापक ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ज्या विद्यार्थ्यांना उभं करण्यासाठी या कॉलेजला झिजवलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई शहरामध्ये पेंढारकर कॉलेजचं नाव उंच केलं आहे. अशा कॉलेजला बुडवायला निघाले अध्यक्ष जर या डोंबिवली सारख्या शहरात असतील आणि अशा प्रकारचे अवैध व्यवसाय जर डोंबिवली शहरात चालत असतील तर या डोंबिवली शहराला सांस्कृतिक शहर म्हणायचा तरी कसा प्रश्न ह्या तरुणाईसमोर नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही. या डान्स बार कडे कशा पद्धतीने प्रशासन कानाडोळा करतं याचं जर आपण उदाहरण दिलं तर जे कामगारनामे जिथे बनवलेले असतात या डान्स बार मध्ये 7 ते 8 फक्त कामगार तिथे दाखवले जातात. मात्र प्रत्यक्षात मध्ये 30 ते 40 पेक्षा जास्त महिला या डान्स बार मध्ये अश्लील नृत्य करत असतात. हे पोलीस प्रशासन असेल, कामगार आयुक्त असेल, उत्पादन शुल्क विभाग असेल, यांनाही दिसत नाहीत का? रेस्टॉरंट बारचा एक परवाना घेतला जातो, मात्र तिथे रेस्टॉरंट बारही चालवलं जातं व डान्स बार सुद्धा चालवला जातो. हे प्रशासनाला दिसत नाहीत का? मात्र हे सर्व जरी दिसत असलं तर या सांस्कृतिक डोंबिवली शहराला या अवैध धंद्यांची, या डान्स बारची, या इतक्या लॉजिंगची खरोखर गरज आहेत का हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. नसेल तर यावर आपण कारवाई कधी करणार हे पाहणं आता अत्यंत गरजेचं आहे. जी उल्हासनगर मध्ये जे अवैध डान्स बार पाडण्यात आले अशा प्रकारचा सपाटा संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये लागणार का? संपूर्ण डोंबिवली शहरात या डान्स बारला आणि अवैध धंद्यांना मुख्यमंत्री साहेब व प्रशासन व पोलीस अधिकारी हद्दपार करणार का? याकडे आता डोंबिवलीकरांचं लक्ष लागलंय. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून या प्रशासनाला जाग येईल व अशा प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यास त्यांना मजबूर आपण करू शकतो. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.